आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी गणेशोत्सवात सर्वाधिक उधाण येते ते सजावटीला। आपला गणपती इतरांपेक्षा सुंदर कसा दिसेल याकडे सर्वजण लक्ष पुरवितात। त्यासाठी प्रचंड सजावटही करतात। गणेशोत्सव 2 दिवसावर येऊन ठेपला असल्याने सिन्नरची बाजारपेठ ही सजावटीच्या वस्तूने पूजाच्या साहित्याने गजबजून गेली आहे। चीनी वस्तूनेही यंदाची बाजारपेठ काबीज केली असून स्वस्तातील लाइटिंगला यंदा सर्वाधिक मागणी आहे। गणराय घरी येणार म्हटल्यावर सजावटींच्या वस्तूंना प्रचंड मागणी असते। पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सिन्नरकरांनी घरच्या घरी सजावट करण्याला प्राधान्य दिले आहे। त्यामुळे जाड कारशीट पासून तयार केलेले मंदिर स्थापन करण्यावर व पताका लावण्यावर अधिक भर दिसून येत आहे। बाजारात देखील प्लास्टिकच्या फुलांच्या माळा, मोत्यांचा हार, थर्माकॉल आणि पत्र्यांवर नक्षीकाम केलेले आकर्षक मकरपाट, चौरंग याची रेलचेल दिसत आहे। ती खरेदीसाठी ग्राहकांची गर्दीही होत आहे। गणपतीसाठी माळ, शोपीस, झिरमिळ्या, छत्र, विविध रंगबिरंगी पताका, मोरपीस, लाइटिंग, कागदी फुले, तोरण, चमकीची चादर आदी नव्याने व आकर्षक डिझाईनचे उपलब्ध झाले आहे। पूजेसाठी लागणारी फळे, सुवासिक अगरबत्ती, धूपबत्ती आदी उपलब्ध झाले आहे। मात्र यंदाही गणेशोत्सवावर महागाईचे सावट जाणवायला लागले आहे। आरास करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तूंमध्ये 20 ते 25% वाढ झाली आहे। थर्माकॉलचे मंदिर, मखर सजावटीचे साहित्य, फळे, पूजेचे साहित्य यामध्येही सुमारे 10 ते 25% वाढ झाल्याचे बघायला मिळत आहे। SN न्यूजसाठी शुभम क्षत्रिय।